नमस्कार. आज आपण आयुर्वेद संहितेत तृणधान्यांचे वर्णन पाहणार आहोत. बृहत्रयी, चरक, सुश्रुत आणि वाग्भट या तीन संहितांना बृहत्रयी असं म्हटले गेले. तर चरक संहितेमध्ये सूत्रस्थानात अन्नपान विधी नामक 27व्या अध्यायात आहार द्रव्यांचे वर्गीकरण आले आहे. यात 12 वर्गामध्ये आहार द्रव्यांना वर्गीकृत केले आहे. शुकधान्य वर्ग, ज्याच्यात शुक किंवा तुसाने आवृत्त बीज जसे ज्वारी, गहू आणि तांदूळ आदी असतात. शमीधान्य वर्ग, ज्याच्यामध्ये मूग, उडीद, तूर आदी शेंगा किंवा शिंबी असणारा वर्ग. त्यानंतर मांस वर्ग, शाक वर्ग आदी 12 वर्गामध्ये हे वर्णन आलेले आहे. या अध्यायात या वर्गात समाविष्ट केलेल्या द्रव्यांच्या रसवीर्य विपाक तथा प्रभाव आदी गुणकर्मांचे वर्णन केले आहे. चरक संहितेत तृणधान्ये किंवा मिलेट्स यांचे वर्णन शुकधान्य प्रकार वर्णिला गेलेले आहे. चरकाने शुकधान्यात रक्तशाली, षष्टिकशाली, षष्टिक धान्य, व्रीहिधान्य यांच्या वर्णनानंतर तृणधान्य किंवा मिलेट्स यांचे शामाकादी म्हणजे भगर आदी मिलेट्सचे वर्णन केलेले आहे. साधारणतः 3 श्लोकामध्ये 16, 17 आणि 18 अशा 27व्या अध्यायाच्या या 3 श्लोकामध्ये यांचं वर्णन आलेलं आहे. सकोर दूषः शामाकः कषाय मधुरो लघुः वातलः कफपित्तघ्न शीतः संग्राही शोषणः. अशा प्रकारे सकोरदूष, कोद्रव, सकोरदूष म्हणजे कोद्रव यांच्या गुणकर्मांचे वर्णन याच्यामध्ये आलेले आहे. कोरदूषक इति कोदो, कोद्रव याला कोदो मिलेट असंही म्हटले गेले. शामाक म्हणजेच सावा किंवा भगर, बर्नयार्ड मिलेट असं म्हटले गेले. हे दोन्ही कषाय तथा मधुर रसांनी युक्त व लघु म्हणजेच लवकर पचणारे असतात, वातकारक असतात, कफपित्त नाशक, शीतवीर्य व ग्राही गुणांचे म्हणजेच मलांना बांधणारे, बांधून मलाला बाहेर काढणारे व धातूंचे शोषण करणारे असतात. आता इथे इतर जी काही बाकीच्या 2 श्लोकामध्ये आढळणारी, त्या काळात आढळणारी जी काही तृणधान्य होती त्यांचे याच्यामध्ये वर्णन आलेले आहे. हस्तिशामाक याच्यामध्ये आकाराने मोठी असणारी भगर, निवार म्हणजेच जंगली तांदूळ जे की न पेरता उगवलेले असतात, तोयपरडी पाण्याजवळ येणारी, गवेधुक, प्रशांतिका, अंभशामाक म्हणजेच पाण्यात होणारी भगर, लोहिताणू, प्रियंगू ज्याला राळा किंवा फॉक्सटेल मिलेट म्हटले गेले, मुकुंद, झिंटी, गरमुटी, वरुक, वरक, शिबिर, उत्कट, जूर्ण म्हणजे ज्वारी या सर्वांचे गुण हे शामाक म्हणजेच भगरेच्या समान असतात असं चरकाचार्यांनी म्हटलं आहे. आता या ठिकाणी आयुर्वेद दीपिका म्हणजे चक्रपाणी दत्तांनी जी काही व्याख्या केलेली आहे त्यांनी त्याच्यात काही गोष्टींचं स्पष्टीकरण केलेलं आहे. कोरदूष इति कुधान्य विशेषः, कोरदूष इति कोद्रवः दॅट इज कोदो. शामाकादयो अपि तृणधान्य विशेषः, शामाकादी याला तृणधान्य असे म्हटले गेले. प्रियंगू इति कंगुनी, जूर्णाहो इति जोनार जूर्णः इति ख्यातः असं त्यांनी त्याचं स्पष्टीकरण करताना म्हटलंय. आता आपण सुश्रुत संहितेमध्ये काय वर्णन आलंय तृणधान्यांचं ते पाहू. सुश्रुत संहितेत सूत्रस्थानाच्या अध्याय क्रमांक 46 अन्नपान विधी नामक अध्यायामध्ये कुधान्य वर्ग म्हणून तृणधान्यांचे वर्णन आले आहे. कुधान्येती कुत्सितानी कुधान्यानी असं डल्लनाने त्याच्यावर टीका केली आहे. डल्लनानं कुधान्यालाच कुत्सित धान्य असंही म्हटलंय. डल्लनानं साधारणतः चरकानं जी काही इतर सर्व जी काही तृणधान्य वर्णित केलेली आहेत, कोरदूषक, शामाक आदी यांनाच त्यांनी पुन्हा वर्णित केलेलं आहे. त्याला कुधान्य वर्ग असं नाव त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी वेणू यव म्हणजेच ज्याला आपण बांबू म्हणतो त्या बांबूच्या ज्या बिया आहेत त्याचा त्याच्यामध्ये समावेश केला.
डल्लनानं या प्रत्येक कुधान्य जे काही वर्णित आहे त्याच्यावर छोटी छोटी टीका करून त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. अभ्यासकांनी ही डलनाची टीका काढून वाचावी. आता आपण सुश्रुतानं या तृणधान्यांची गुणकर्मांचं काय वर्णन केलंय ते आपण पाहूयात. उष्णाहा, कषाय मधुरा, वृक्षहा, कटुविपाकिनः, श्लेष्मघ्ना, बद्धनिस्यंदा, वातपित्त प्रकोपणः असं 22व्या श्लोकामध्ये वर्णित आहे. त्याच्यानंतर कषाय मधुरस्तेषां शीतः पित्तापः स्मृतः कोद्रवश्च सनिवारः शामाकश्च सशांतनुः असं 23व्या श्लोकात त्यांनी वर्णित केले. म्हणजेच काय तर हे कुधान्य उष्णवीर्याचे, कषाय व मधुर रसाचे, वृक्ष गुणाचे, कटुविपाकाचे व श्लेष्मनाशक असतात. बद्ध निस्यंदा म्हणजे मूत्राचं प्रमाण कमी करणारे असतात. वात पित्त प्रकोपक असतात. यातील कोदो, निवार म्हणजे रानतांदूळ आणि शामाक म्हणजे भगर हे कषाय व मधुर रसाचे परंतु शीतवीर्याचे व पित्तनाशक असे आहेत. आणि बाकीचे जे आहेत ते उष्णवीर्याचे आणि कटुविपाकाचे असे श्लेष्मनाशक आहेत असं यांनी स्पष्टतः सुश्रुतानं हे वर्णित करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यावर डल्लनाची टीका आहे. डल्लनानं कोद्रव आणि शामाक याचे 3 प्रकार सांगितलेत. शामाक, उष्ट्रशामाक आणि हस्तिशामाक असं कोद्रव किंवा कोदो मिलेटचे त्यांनी त्या काळामध्ये 3 प्रकार मिळतात असं सांगून ठेवले. शामाकालाच तोय शामाक म्हणजे पाण्याजवळ असणार, त्याच्यानंतर उष्ट्रशामाक, स्थूल शामाक, हस्तिशामाक म्हणजे शामिका असं म्हटलंय. कदाचित त्याच्या आकारानुसार आणि स्थानानुसार त्यांनी ते प्रकार वर्णित केलेले असावेत. आता आपण वाग्भट म्हणजे अष्टांग हृदयामध्ये वाग्भटांनी तृणधान्यांचं कसं वर्णन केले ते आपण पाहूयात. कंगुः, कोद्रवः, निवार, शामाकादि हिमम लघु, तृणधान्यम पवनकृत लेखनम कफपित्त ऋत. म्हणजेच कंगू, कंगू म्हणजेच फॉक्सटेल मिलेट किंवा कंगुनी, कोद्रव कोदो मिलेट, त्यानंतर निवार जे रान तांदूळ ज्याला आपण म्हणतो, आणि शामाकादी भगर आदी जी काही तृणधान्य आहेत ही हृदयाच्या अष्टांग हृदयाकर्त्यानुसार शीतवीर्याची, लघुगुणाची, वातकर, लेखन कर्म करणारी आणि कफ पित्त हर आहेत. अष्टांग हृदयात प्रमेह चिकित्सा 12व्या अध्यायामध्ये प्रमेहातील आहार सांगताना सुद्धा तृणधान्याचा उल्लेख केला गेला आहे. तो उल्लेख कसा आहे तर तृणधान्यानी मुद्गादयाः शालिजीर्णाः सषष्टिकः. इथं अष्टांग हृदय सर्वांग सुंदर टीकेमध्ये त्यांनी स्पष्टीकरण केलंय. तृणधान्यानी म्हणजेच निवार शामाकादिनी, शामाकादी जी भगर आदी जी काही तृणधान्य आहेत त्याला त्यांनी तृणधान्य असं म्हटलंय. मुद्गादय तथा पुराणशाली षष्टिकश्च हितानी. मुद्ग आदी आणि पुराणशाली म्हणजे षष्टिकशाली हे हितकर अशी प्रमेहातल्या आहारामध्ये सांगितले गेलेले आहेत. अष्टांग हृदयाच्या द्विविध उपक्रमणीय अध्यायात जो की सूत्रस्थानातला 14वा अध्याय त्या ठिकाणी सुद्धा तृणधान्यांचा उल्लेख आलेला आहे. तो असा आहे. तत्र मेदोनिल श्लेष्मनाशनम सर्वम इष्यते कुलत्थ जूर्ण शामाक यवमुद्ग मधुदकम. म्हणजेच मेद, अनिल म्हणजे वात, श्लेष्मनाशनम अशा प्रकारच्या या तिन्ही मेद, अनिल आणि श्लेष्मांचं नाशन करण्यासाठी आहारामध्ये काय असावं तर कुलत्थ ज्याला कुळीत किंवा हुलगे म्हटलंय, जूर्ण इथे ज्वारी, शामाक इथे भगर, यव जे यवधान्य आहे ते, मुद्ग म्हणजे मूग आणि मधुदकम मधानी सिद्ध केलेलं जल किंवा मध आणि पाणी यांचा या लोकांनी आहारामध्ये वापर केला गेला पाहिजे. कुणी तर मेद, अनिल, श्लेष्म ज्यांच्या शरीरामध्ये आधिक्य आहे अशांनी. आता भावप्रकाश निघंटूंनी
तृणधान्यांचं कसं वर्णन केलं ते आपण पाहू. भावप्रकाशाने क्षुद्रधान्य, कुधान्य आणि तृणधान्य असे पर्यायी नावं या तृणधान्यांना सांगितलेली आहेत. गुणकर्मांचं वर्णन करताना त्यांनी म्हटले मात्र तृणधान्यम अनुष्णम यांनी मात्र अनुष्ण म्हणजे नाति उष्णम नाति शीतम सांगितलंय. स्यात कषायम कषाय रसाचं, लघुलेखनम लघु गुण आणि लेखन कर्म करणारं, मधुरम कषाय आणि मधुर रस, कटुकम पाके कटू रसाचं पाक सांगितलंय. वृक्षमच गुणांनी वृक्ष, क्लेद शोषकम क्लेदाचं शोषण करणारं, वातकृत वात वृद्धी करणारं किंवा वाताचे गुण वाढवणारं, बद्धवीटकमच मलातल्या द्रवांशाला शोषण करून मलाचं स्वरूप बांधून आणणारं बद्धवीटकमच, आणि पित्त रक्त कफापम पित्त रक्त आणि कफाचा शमन करणारं. अशा प्रकारचं हे तृणधान्य असे गुण भावप्रकाशाने सांगितलेत. आता आपण या तिन्ही बृहत्रयी आणि भावप्रकाश यांचा जर एकत्रित जर आपण त्याचा विचार केला यांच्या गुणकर्मांचा, तर साधारणतः क्षुद्रधान्य ही 3 गटामध्ये, काही तृणधान्य ही उष्णवीर्याचे आहेत, काही शीतवीर्याचे आहेत, काही अनुष्ण आहेत असं सांगितलं गेले. आणि त्यांच्या रसांचं वर्णन करताना मात्र कषाय आणि मधुर रसाची सांगितले गेली आहेत. विपाक सांगताना कटुविपाकी असंच भावप्रकाश आणि सुश्रुतांना सांगितलंय. आणि गुणांचं वर्णन करताना लघु आणि वृक्ष गुणांचं प्राधान्य या तृणधान्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे लेखन कर्म हे त्याच्या अनुषंगानं घडून येतं. क्लेद शोषकम क्लेदाचं शोषण करणारं अशा प्रकारचं हे तृणधान्य आहे. त्याच्यामुळं ज्या ज्या व्याधीमध्ये क्लेदाचं आधिक्य आहे, जसे प्रमेह आणि स्थौल्य आदी व्याधीमध्ये याचा चांगला वापर होतो. बद्ध निस्यंदाहा मूत्र प्रमाण कमी करणारं, ते म्हणजेच अशा प्रकारे क्लेदाचं प्रमाण कमी झाल्याच्या परिणामी मूत्राचंही प्रमाण कमी होतं. म्हणून ज्या स्थूलप्रमेही अशा प्रकारच्या गटामध्ये जिथं मूत्राचं आधिक्य आहे तिथं याचा खूप छान फायदा होतो. वातकृत बद्ध वीटकम मलाला बांधून आणणारं असं याचं कार्य आहे. संग्राही शोषण मलातल्या द्रवांशाचं शोषण करणारं असं याचं कर्म आहे. पित्त रक्त कफापहम पित्त रक्त आणि कफाचं शमन करणारं. श्लेष्मग्न मेदो अनिल श्लेष्मनाशन अशा प्रकारची कर्म ही तृणधान्यांची आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच तृणधान्य हे याच्याविषयी जर समग्र विचार करत असताना तांदूळ, गहू, षष्टिकशाली ही जी धान्य आहेत ही मधुर रसाची, मधुर विपाकाची व स्निग्ध गुणाची असतात, ब्रहण कर्म करणारी आहेत. याच्या उलट तृणधान्य ही लघु वृक्ष अवलेखन करणारी असल्याने स्थूल, मेदस्वी, ओबेस डायबेटिक ज्याला स्थूल प्रमेय आपण असं म्हणतो, अशा प्रकारच्या संतर्पणोत्थ व्याधींनी ग्रस्त अशा लोकांनी ही आधिक्यानं खावीत. तर कृश व्यक्तींनी ज्यांच्या धातूंचा क्षय आहे, कृश आहेत, अशा लोकांनी तृणधान्यांचा वापर हा त्या मानानं कमी करावा किंवा अधूनमधून करावा, अथवा एक वेळेच्या आहारात त्यांनी ही तृणधान्य खावी. असा आपण ह्याच्यातून एक निष्कर्ष काढून आपण जे संहितामध्ये वर्णित गुणकर्म तृणधान्यांचे आहेत ते आपण विस्तारानं पाहिलेले आहेत. नमस्कार, धन्यवाद.